तर आत्ता वाजलेत सकाळचे 3:04 आणि आम्ही रेडी झालो आहे बोटवर जायला. आधीच रात्री ॲडव्हेंचर झाला आहे खूप आणि हा पण खूप मोठा ॲडव्हेंचरच आहे माझ्यासाठी. अरे अबो अबो काय कडक दिसतो मासा. एवढे आपल्याला मासे मिळालेत. आलेला मांदेला. आत्ता आपण दोन्ही जाळ्या काढून झाल्यात आणि आता आपण परतीच्या प्रवासाला चालू केलाय. सगळ्यात मोठा आहे ना. हो आतमध्ये आहे का? हा ना. आत्ता आपण अलिबागमधून निघालोय. तर आत्ता वाजलेत सकाळचे 3:04 आणि आम्ही रेडी झालो आहे बोटवर जायला. रोहित शेटने सगळी तयारी केली. आपण लावूया तिकडे गाडी. अंधार आहे भरपूर त्याच्यामुळे जास्त काही व्हिडिओ इथे बनवणार नाही. अरे कमॉन. आत्ताच आम्हाला रस्त्याच्या बाहेरच चिमुरडी मिळाली. पकड. हे कोणता आहे तो? हे वाला ना, खाडीवाला. अरे कडक. चला. आणि आम्ही पोहोचलोय बीच वरती. इथून तिथे सगळ्या बोट लागलेल्या आहेत छोट्या छोट्या. पूर्ण टेंट लावतात का तिकडे? आत्ता भेटलेली चिमोरीचं काम करतोय रोहित. आणि ही आपली बोट आहे. संकेत. ही आपली बोट आहे छोटी. ही घेऊन आपल्याला जायचं आता. अशी काहीशी आहे. हे जाळं आहे जे फेकायचं आहे आणि हा खुराक तिथे येऊन खाण्यासाठी टाइमपास. अजून दोघे यायचे बाकी आहेत. आम्ही तिघे आणि ते दोघे असं 5 जण आम्ही आहोत. हा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे माझा. आधीच रात्री ॲडव्हेंचर झाला आहे खूप आणि हा पण खूप मोठा ॲडव्हेंचरच आहे माझ्यासाठी. हा सही रे. मी फायनली आपण बोट आली आहे समुद्रात. नाली
संकेत ना इथं जातात पुढं संकेतला पाठव. आणि आपण आले पुढे. नंतर ये अडकलं काहीतरी. सगळे तिथे मोबाईल ठेवा असं तुझा. आतमध्ये टाकला तो. तरच तुझ्यावरती उजेड पडला असता. ह्याच्याने तिथपर्यंत नाही जात. तर आता आपण बऱ्याच दूरवरती आलोय आणि आपल्याला कुठं जायचंय कसं जायचंय हे लावलंय रोहितनी. किती स्पीड वगैरे जीपीएस टाईप ना. जीपीएस टाईप आहे. तर त्या हिशोबाने पुढे जातात हे लोक. तरी पण किती किलोमीटर असेल. 20 किलोमीटर अंतर आतमध्ये जायचं. आतमध्ये. हा असा एक ॲप आहे याचा. ह्या हिशोबाने आपण चाललोय पुढे. आणि तो तिकडे छोटे छोटे डॉट दिसत आहेत तिकडून आलोय आपण. हे टॉर्च मारू तुला. सिग्नल भेटाय. काय आहे. शिमगाव मला ह्याने टोपण नाव आहे माझं. शिमगाव. हा आणि याचा जंगा. बरोबर आहे. दोन अशा प्रकारे दुसरा मागे आपला टाकून झाला. मांग अशा प्रकारे असं दुसरा मांग टाकून झालेला आहे. किती वेळ थांब. गोन आहे किती सोडून. अरे अबो अबो काय कडक दिसतो मासा. हा सही रे. आपण किती वाजता आलो होतो. सकाळी 3. मायला तर आम्ही सकाळी 3 वाजता आलो होतो आणि जाळं टाकून झालंय. आता सकाळचे वाजले 6:30 आणि आता जाळं खेचायचं काम चालू केलंय. पूर्ण उजेड आहे बापरे. अरे वा कडक रे. एक मिळाला पापलेट.
बिग साईज आईच्या गावात. एक पापलेट मिळाला. आता दुसरा पापलेट मिळाला आहे बिग साईज. अरे हा त्याच्यापेक्षा मोठा आहे. हा 2 पापलेट, 2 बांगडा, 1 चिंबोरी. आत्ता पूर्ण जाळा खेचल्याच्या नंतरच व्हिडिओ काढतो, नाहीतर मेमरी फुल व्हायची. एवढे आपल्याला मासे मिळालेत, पापलेट आणि अलग अलग व्हरायटीज आहेत. ही आहे कॅटफिश आणि हां सिंगाडा. हां आणि अद्याप आपण दुसरी जाळी काढतोय. बरंच लांब आहे अजून, त्या तिथपर्यंत जायचं आहे. आणि सुंदर असा सनराईज पण होतोय. असं माहीत. आता वाजल्यातील 7, 7:15 वाजेपर्यंत फर्स्ट झाली आपली खेचून झाली आहे, दुसरी ओढतोय. आणि अद्याप आपल्याला एवढे मिळालेत पापलेट, सिंगाडा, कॅटफिश आणि सुंदर असा सनराईज सुद्धा होतोय. आणि हा कायसा आजूबाजूचा नजारा. परत एकदा काहीतरी मिळालंय. काय याला तांगोली, तोच काटावाला ना. हा त्याला काटे आहेत, टोचतात काटे बाबा. तांगोली, तांगोली इन द हाऊस. हा यश नाकवा तांगोलीला सोडवत आहेत. काटेरी तांगोली आणि तांगोली आलेली आहे. तांगोलीला राहू दे. हलवा. अरे खाल्लं त्याला? नाही नाही. 3 पॅकेट मिळणार हलव्याचे, 3 पॅकेट. पापलेट सारखा दिसतोय. हा पापलेटच्या मावशीचा पोऱ्या हलवा आईच्या गावात. त्याच्या हा ब्लॅक आहे म्हणून हलवा आहे, हा व्हाईट आहे म्हणून पापलेट आहे. परत एकदा बिग साईज पापलेट इन द हाऊस. आणि यश नको काढत आहेत. आलेला मांदेला. काय काय सौंदर्य. काय माहित बाबा, आमच्या तर माहित पण नसेल कोणाला. कोणाला पापलेट सौंदर्या जवळकर आला याच्या गावात.
आता आपलं दोन्ही जाळ्या आपण वरती घेतल्यात आणि आता आपण परतीचा प्रवास करतोय. इथून आपल्याला मिळाले एवढे आणि आता आपण चाललोय परतीच्या प्रवासाला. आत्ता आपण दोन्ही जाळ्या काढून झाल्यात आणि आता आपण परतीच्या प्रवासाला चालू केलंय. 6:30 वाजलेत. आपण 3 वाजता आलो होतो सकाळी. आता सकाळचे 7:30 झाले. सनसेट तिकडे होतोय आणि थोडेफार मिळाले मासे. आता आपण चाललोय घरी. पूर्ण समुद्र शांत आहे. कुठेच बोट नाही. फक्त आणि फक्त आम्हीच आहोत. हा रोहित. निळशार पाणी एकदम. आणि आता सुसाट घराकडे. परत एकदा नेट टाकायचं बेट चालू आहे आणि तिकडे तुम्हाला त्या कोपऱ्यात तीच ते दिसे बोट. ती रोहितच्या मित्राचीच आहे. ती लोक सुद्धा आलेत आणि आपण आता इकडे टाकायचा विचार करतोय कारण इकडे गढूळ पाणी आहे आणि कदाचित पापलेट मिळायची जास्त शक्यता आहे. त्याच्यामुळे परत एकदा नेट टाकतोय. थोडं पुढे आल्याच्या नंतर परत एकदा आम्ही हे नेट टाकायचा प्रयत्न करतोय. जरा घरी चालला अशी उकाळून साईड तू. हा जरा पाय टाकते आलो टाकत शिंग चिंतो पण किती वरी घेतो. कुठे पाला? अच्छा मी इकडे सावकाश वा फोटो काढला. आता आपण सेकंडवाली जी नेट टाकली होती परत ती खेचतायत. त्याच्यामध्ये काय मिळालं? पाळा आणि जेलीफिश दुनियाभराची आणि एक पापलेट मिळाला. अद्याप आपल्याला परत लांब जायचं तिथपर्यंत. ही देखो जेलीफिश मरा हुआ. सॉरी हा तो हा वाला ही आहे ना, काय बोलतो त्याला मगाशी काय? हा हलवा. कलेट म्हणजे पापलेटच ना. आलंय बघा ब्लॅक कोबरा. वाव नया साला कलेक्ट. सगळ्यात मोठा आहे ना पापलेटचा भाऊस आलेला आहे इन द हाऊस.
10:15 10:30 झालेत आणि आम्ही आता परतीचा प्रवास करतोय. जेलीफिश जास्त मिळाल्या त्याच्यामुळे मासे कमी मिळाले. तर 4-5 पापलेट मिळाले आणि 2 वेगळे मासे मिळाले. ते मी व्हिडिओ काढलेतच आहेत. शॉर्ट व्हिडिओ येतील किंवा लॉंग फॉर्मॅटमध्ये मी टाकून देईन ते. तर तुम्ही नक्की बघा. आता हा आमचा परतीचा प्रवास आहे. मी आता घरी इकडे रूमवरती जाईल या मित्राच्या आणि तिथून घरी जायचा प्रवास चालू करेन. आणि शेवटी किनाऱ्याला आता आम्ही पोहोचलो. आमचा प्लॅन कॅन्सल फिक्स खराब झाला कारण बाकीचे पण लोक हेल्प करायला आलेत. परत बोट आतमध्ये जाईल आणि त्या चाकांवरती बसून परत रिटर्न येईल. हां हां त्यांच्याकडे बघा काय मजबूत भेटलेत मासे त्यांना. हो आतमध्ये आहे का? आम्हाला पण घे जरा. हा ना. काम करते करायचं. छोटा हात कर. हात पकडतो बरोबर. आणि फायनली आम्ही आलोय त्या रूमवरती. मस्त एक्सपिरियन्स होता. येताना फक्त झोप आली बस. रात्री आलो इथून मी आणि इकडे गाडी लावली. रात्री आलो 1:45च्या आसपास. इथे गाडी लावली. 1 तास झोप घेतली तिथे आणि तिथून 3 वाजता मी इथून निघालो चालत चालत. तेव्हा बाहेरच एक चिंबोरी भेटली आणि नंतरला मग बोटीकडे गेलो आणि तिकडून मासे मारायला चालू केलं. हो बापरे बाप. आत्ता आपण अलिबागमधून निघालो आहे म्हणजे निघतोय. रेवदंड्याला होतो आपण. तो मस्त होता गणपती मंदिर चाऊल. आणि मी रात्री तिथूनच राईट मारून त्या गल्लीतूनच पुढे गेलो होतो. आता ह्या लोकांनी मला इथून बाहेर घेतलं आहे. कुठून आलं काय मला काय लक्षात नाही. हो 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 हो. असं ट्रॅफिक आहे. संडे आहे तर इकडे सगळे आले असतील पिकनिकलाच. मजा आली पण मासेमारी करायला. कारण झोप नव्हती त्याच्यामुळे कंटाळा आला. नाहीतर कंटाळा म्हणजे येताना झोप आली फक्त. कारण मी रात्री पोचलो 1:45च्या आसपास. तो पण खतरनाक सीन. रात्री 12 वाजता मला कुठे घेऊन गेली गुगल काय माहीत. एकदम वरती डोंगरात घेऊन गेली. ना तिकडे रस्ता ना काय. आणि वरती जाऊन थोडा शूट झाला आणि कॅमेरा झाला ऑफ. नंतर खाली येऊन करूल का काहीतरी गाव आहे. करूल का करूल
मी काहीतरी बोललो आहे त्या गावाचं नाव आता डिस्प्लेवर टाकेन जर आठवलं तर. तिथे 3 बेवडे भेटले. त्यांना विचारलं मला कुठे असं असं जायचं तर कसं जाऊ. एकाने सांगितलं एक नुसता जवळजवळ हेच होता पण तो फ्रँकलीच होता म्हणजे फ्रेंडलीच बोलत होता असं काही त्रास नव्हता देत. पण बोललो नको उगाच रिस्क एकटा आहे त्यात आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टी आहे ड्रोन बिन आहे कशाला मगजमारी करायची. म्हणून मी काही त्याजवळ बोललो नाही हसलो आणि निघालो. ठीक आहे बोलून आणि तेवढ्यात या रोहितचा कॉल आला मला की असं असं ये म्हणून. बोलो बरं आहे बाबा नशीब कॉल लागला. असा कालचा सीन आणि त्याच्यामुळे झोप नाही मिळाली. आलो गप्पा गोष्टी करत करत. संकेत आहे ह्या बाईकवरती तुम्ही बघितलं असेल व्हिडिओवरती संकेत कोण तर तो संकेत तब्बल मला 7-8 वर्षांनी भेटला आहे आणि रोहित तर मला 10-12 वर्षांनी जास्तच 10-12 वर्षांनी भेटला आहे तो पण एकदम अचानक प्लान. त्याच्यामुळे रात्री जरा गप्पा गोष्टी रंगल्या. मला वाटतं 1-1.5 तास झोपलो फक्त आम्ही आणि लगेच रात्री उठून बोट काढली आणि गेलो समुद्रात माशांसाठी आणि आलो 11 वाजता सकाळी. त्याच्यामुळे झोप नाही. आता आलो 1 तास परत झोपलो आहे 11 वाजता आलो. आता आपण निघालो किती वाजता 12 वाजता निघालो तिथून रूमवरून. म्हणजे अर्धा तासच झोपलो आहे 1 तास पण नाही अर्धा तास झोपलो फक्त आणि निघालो आहे. पण बरं वाटलं अर्धा तासचा नॅप तो. जी डोळ्यावरची झोप होती ना ती गेली. आता मी इथे नाश्ता केला की नॉनस्टॉप जाऊ शकतो घरी. चल मग भेटू बाय मग. बाय. हा भेटू नक्की. धन्यवाद हो बोटची सफर केल्याबद्दल. तुझ्या बोटची वाट राहील आता. हो हो नक्की. चल मग चल बाय 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 चल. फोनला बघ. ओके चल. सावकाश फोन ओके हां चल बाय. आत्ताच रोहितला तिथे सोडली. तिथे त्याचे मॅचेस चालू आहेत. थोडंसं 1-2 किलोमीटर आतमध्ये यायला लागलं आणि आता जातोय घराकडे. आत्ता अरायवल दाखवतो आपल्याला 5:30चा 5:35 आणि मगाशी मी बोललो ना हा गुगल आहे ना बोटमधूनच घेऊन जाणार असं 100% आणि ती तेच करत होती. भोकरपाडा असं काहीतरी नाव होता तो मला लक्षात आला. एकदा 2013-14च्या आसपास मी आलो होतो ओमकाराकडे म्हणजे माझ्या मित्राकडे. त्याचा पण तिकडेच गाव आहे. तेव्हा तो नुसता बोलायचा की त्या गावाचं नाव. तर तो क्लिक झाला आणि तेव्हा मॅप जाऊन बघितला मी की खरंच तो रेवस ते जेटी बिटीने घेऊन जात होता मला. पागल. हा पूर्ण रस्ता खराबच दिसतो यार. कधी गाडी मारायची ह्या रस्त्याने रात्री आलो काय माहीत. इथं जरा थांबतो. मला वाटतं आपण आता ब्रेक जास्तच घ्यायला लागलो. हा ब्रेक जरा घेऊत. हा आहे शाणा पोलीसवाला. पोलिसाची कॅब घालून
तर माईकनी घोटाळा केला आहे शेवटी. रेकॉर्ड व्हॉइस रेकॉर्ड नाही झाला बरोबर. निरा प्यायला थांबलो होतो तेव्हा चेक केलं 2-3 क्लिपमध्ये आवाज खर्र जाम येतोय. हवेचा भरपूर आवाज येतोय. याचा अर्थ माईक कनेक्ट झाला नाही. जर मला काय बोलतो त्याला भरपूर वेळानंतर जर मला काय बोलतात यार कॅमेरा ऑन करायचा असेल तर त्यासोबत मला माईकसुद्धा ऑन करावं लागेल टायमाटायमान, कारण माईक ऑफ होतोय सर. लपडच आहे. मला गाडी थांबवल्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. मी नुसताच जर काय बोलतो त्याला नुसताच जर मी कॅमेरा ऑन केला तर ते रेकॉर्ड माईक नाही ऑन होणार. रेकॉर्ड होईल, नॉईज भरपूर येईल. जसं आत्ता आला आहे सगळा नॉईज भरपूर आहे. कदाचित आता बरोबर आला असेल कारण मी आता माईक कनेक्ट केला आहे आणि चालू केलं. मग असं ब्रेक घेतलं तर 10 तासाची राईड 15 तासाची होऊन जाईल. क्या बताएंगा बताओ. आता वाजले 4. आपला अरायवल टाईम होता 5:35 आणि 5:35 नाही, आपण 5 वाजताच पोचू. 5 वाजताच पोचायचं आहे आपल्याला. 1 तासात आपण आता कुठे होतो आपण? खारघर. ठीक आहे. खारघर सोडलं आहे. पॅगोडा जवळ पकडा. चला आता आपण पॅगोडा जवळ आहोत. पॅगोडापासून गोरेगाव आपल्याला गाठायचं 1 तासात. तिकडे पण बिल्डिंग आणि मधून हायवे चालला आहे. बघा कसलं वाटतो कडक. सही वाटतो. रात्री तर लय भारी वाटतं. त्याच्यामध्ये लायटिंग पण ह्या लोकांनी लावलेत. LED दिलेत. जबरदस्त वाटतं. फक्त हे रोड आहेत ना ते पण तसेच द्यायला पाहिजे होते. पॅच मारून दिलेत. पॅच पॅन्टला कसा रफू मारायचे पहिली लोक तुम्ही, तसा रफू मारलाय रोडला. कमाल आहे यार. आणि टाईम अपडेट 16:30 म्हणजे 4:30 वाजलेत. आणि 4:30चा आपला टाईम होता वाशीपासून की 15 मिनटात आपल्याला पोचायचं होतं पवईला. आणि आपण पोहोचलो आहे पवईला. 1 मिनटं इकडे तिकडे झाला कारण ट्रॅफिक 2 ठिकाणी मिळाली. ते दोन्ही सिग्नल आता समोर दिसतोय तुम्हाला सिग्नल, तो लेफ्ट मारला की पवईत एंटर झालो. आणि इथून अर्धा तास आपल्याला गोरेगावला पोचायचं आहे घरी. हा टार्गेट आहे. आणि फायनली वाजलेत 16:52. 5 वाजायला 8 मिनटं बाकी आहेत. आपण पोचलो असतो. फिल्टर पाड्याची ट्रॅफिक मजबूत लागली तरीही आपल्याकडे 8 मिनटे आहेत. तर मित्रांनो कशी वाटली या अलिबागची ट्रिप? सोलो राईड, नाईट राईड होती ती. आणि अलिबागची ही ट्रिप तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा, काहीही सजेशन द्या. ह्या राईडबद्दल तुम्हाला काय वाटलं ते सांगा. आवडले असेल तर थम्सअप द्या. पण कमेंट आणि लाईक नक्की करा. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केला आहे त्यांनी पण करून घ्या. एकदम फ्री. 0% प्रोसेसिंग फी, 0% ॲन्युअल चार्जेस, 0% मंथली चार्जेस, 0% SMS चार्जेस. सगळं काही 0 असताना याचा लाभ तुम्ही लवकर घ्यावा अशी माझी नम्र विनंती.